आज तुमच्यासोबत आपल्या चॅनलवरची व्हायरल गेलेली रेसिपी झणझणीत गावरान अशी अकलूजची स्पेशल बाजार आमटी रेसिपी शेअर करणार आहे। तशी तर बऱ्याच भागामध्ये ही प्रसिद्ध आहे बरं का, पण अकलूजच्या पद्धतीनं ही रेसिपी शेअर करणार आहे। तसं तर ह्या रेसिपीसोबत माझ्या खूप गोड आठवणी आहेत। यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर जेव्हा मी रेसिपी टाकली होती ना, सगळ्यात पहिली व्हायरल गेलेली ही रेसिपी होती। तेव्हा या रेसिपीसाठी माझ्या 20,000 व्ह्यूज आले होते, म्हणजे माझ्यासाठी व्हायरल होती। इथं ना तूर डाळ 1 चमचा, मूग डाळ 1 चमचा, मसूर डाळ 1 चमचा, अर्धा चमचा उडीद डाळ घेतली होती। स्वच्छ नीट केल्या, धुतल्या। कुकरमध्ये 3 तांबे पाणी गरम केलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून आता याची मस्त अशा 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे। अगदी गाळ शिजवून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये देशी लसूण, मुठभर कढीपत्ता आणि भरपूर अद्रक घेतले, त्याचं मस्त असं वाटण बनवून घेणार आहे। मस्त डाळी शिजल्या होत्या बघा, 5 शिट्ट्या केल्यानंतर अशा काही दिसत होत्या। ह्या डाळी शिजवत असताना ना पाणी भरपूर घालायचं, म्हणजे शिजलेल्या डाळीतलं पाणी असतं ना त्याच्यामुळं आमटीला एक वेगळीच मस्त चव येते बघा। आणि चमचा म्हणाल तर पोहे खाण्याचा चमचा आहे ना, त्या मापानेच या डाळी घेतल्या होत्या। तेवढ्या डाळींमध्ये साधारणतः याच्यात पाणी वाढवून 3 लिटरपर्यंत तुम्ही ही बाजार आमटी बनवू शकता। इथं तुम्ही बघू शकता आपली डाळ किती मस्त अशी शिजलेली आहे। मला ह्या रेसिपीसोबतच्या खूप गोड आठवणीत, कारण पहिल्यांदा एवढे व्ह्यूज आले होते, त्यामुळं कधी पण चॅनलवरती गेलं की ही रेसिपी सगळ्यात अगोदर नजरेला येते। म्हटलं खूप दिवस झालं शेअर केली नाही, तर आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावी। आता डाळीवरचं शिजलेलं पाणी अगोदर पातेल्यात मी काढून घेतलं होतं। शेवटी तळाशी राहिलेल्या डाळी पळीच्या मदतीनं मॅश करून घेतल्या आणि त्या डाळीच्या पाण्यामध्ये घालून घेतल्या। आता हे वाटण ज्या ताईंनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी सांगते। भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, भाजलेलं टमाटर, भाजलेली खसखस, भाजलेले तीळ, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं मी थोडं थोडं तेल टाकून भाजून घेतलं होतं आणि त्याचं वाटण बनवून घेतलं होतं। तेच वाटण भरपूर असं पळीभर तेल टाकून त्याच्यात टाकलं आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं। त्यानंतर मिक्सरमध्ये अद्रक, कोथिंबीर आणि लसूण घेतलं होतं ना, त्याचं पण मी वाटण बनवलं होतं। ते सुद्धा वाटण 1 चमचा टाकून घेतलं। त्या वाटणाला छान तेल सुटलं की एक कांदा मस्त असा मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट बनवून घेतली होती। आता कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। त्यानंतर कांद्याच्या पेस्टला तेल सुटलं की 1 वाटी टमाटरची पिकलेल्या पेस्ट करून घेतली होती, ते सुद्धा टाकली। आता याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतायचं। बाजार आमटी बनवताना खरं तर चांगला अर्धा पाऊण तास जातो आपला 3 लिटर बाजार आमटी बनवत असताना, पण त्यानंतर जो काही खाण्याचं सुख किंवा आनंद असतो ना, त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही। आता तुम्ही बघू शकता, तुमच्याशी बोलत बोलत या वाटणला सगळ्या मस्त तेल सुटले। ताटामध्ये 1 चमचा धनेपूड घेतली, 1 चमचा जिरीपूड घेतली, 1 चमचा कच्चा गरम मसाला घेतलाय, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद, साठवणीचं काळं तिखट घेतलंय, त्याचबरोबर हिंग 2 ते 3 चिमड घेतला आहे आणि घरकुलचा जो मसाला मिळतो ना, तो सुद्धा 1 चमचा घेतलाय। मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो ना, त्या चमच्याच्या मापाने जे काही मी आत्ता पूड सांगितलेत ना, धनेपूड, जिरेपूड, कच्चा गरम मसाला आणि घरकुल मसाला, हळद, हिंग हे सगळं छोटा चमच्याने साहित्य घेतलं होतं। साठवणीचं काळं तिखट घेतलं होतं, चवीपुरतं मीठ घेतलं होतं। आता मिठाची आवड आणि तिखटाची आवड ही प्रत्येकाची वेगळी असते। त्या वाटणमध्ये ते सगळे मसाले टाकले, चांगले 2 मिनिटासाठी बारीक गॅसवरती परतून घेतले। त्यानंतर जी काही आपली घोटून घेतलेली डाळ आणि पाणी होतं ना, आमटीत ओतून घेतलंय मी आणि तुम्ही बघू शकताय 1-2 मिनिटानंतर आपली ही बाजार आमटी कसली सुंदर मोहरली आहे। बाजार आमटी उकळायला साधारणतः आता 15 ते 20 मिनिटं लागतील बारीक गॅसवरती। तोपर्यंत बाजार आमटीसोबत खाण्यासाठी मी इथं मक्याच्या भाकरी बनवून घेतल्या। शक्यतो बाजार आमटी ज्यावेळेस तुम्ही बनवाल ना, आवर्जून त्याच्यासाठी मकेचं दळण दळून आणा किंवा मग बाजरीच्या भाकरी आवडत असतील तर त्याचं दळण दळून आणा। या भाकरीसोबत ही बाजार आमटी काय अप्रतिम लागते म्हणून मी तुम्हाला सांगू, त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही। इथं मस्त अशा बघा मकेच्या भाकरी बनवून घेतल्या। तुम्हाला कोणत्या प्रकारची भाकरी खायला आवडते हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि बघा बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या आहेत की तू मकेचं दळण कसं करते, पीठ कसं करून आणते ते दाखव। तर लवकरच मी एखाद्या व्हिडिओमध्ये हे पीठ संपल्यानंतर मी मकेचं दळण कसं करते किंवा कसं दळून आणते हे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे।
तुमच्याशी बोलत बोलत इथं मस्त अशी मक्याची भाकरी बनवून घेतली आणि तव्यात टाकून सुद्धा घेतली. बघा बरेच जण मला कमेंट करतात, ताई तुझी भाकरी किती छान फुगते. तर बघा भाकरी ज्यावेळेस आपण तव्यामध्ये टाकतो त्यावेळेस अर्धा मिनटं इतकं थांबायचं आणि नंतर भाकरीला पाणी लावून घ्यायचं. भाकरीवरचं पाणी थोडंसं सुकलं की मग भाकरीची पलटी मारायची. अशा पद्धतीनं केले ना, बघा तुम्ही तुमची सुद्धा भाकरी माझ्या भाकरीप्रमाणे टंब फुगणार. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. या बाजार आमटीला कसली भन्नाट तरी आली आहे हे बघण्यासाठी. आणि इथं बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येतात की तू तवा कोणता वापरते, तर मी शक्यतो ना भाकरीसाठी चपातीसाठी सुद्धा लोखंडी तव्याचाच वापर करते. आणि लोखंडी तवा वापरल्यामुळं गॅससुद्धा कमी लागतो, लवकर तापतो तवा हा आणि लवकर थंड होत नाही. त्यामुळं आता इथं तुम्ही बघत असाल तर दिसतंय तुम्हाला अगदी कागदासारख्या पातळ अशा भाकरी झाल्या होत्या. अलगद म्हटलं तुम्हाला भाकरी किती फुगली आहे म्हणून दाखवावी, तर त्याचा पापुंद्रा एकीकडे झाला आणि ती भाकरी एकीकडे झाली. माझ्या घरात सगळ्यांना अशा टंब फुगलेल्या भाकरी खाण्यासाठी आवडतात आणि बाजार आमटी तर सगळ्यांनाच आमच्या घरामध्ये आवडते. एकदा केली ना 2 ते 3 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता. फक्त तुम्हाला तिला 2 टाईम कडवायची आहे. ताई तुम्ही म्हणाल 2 दिवस खायची का ताई हिला? हो, काही हरकत नाही हिला शिळी खाल्ली तर. ही बाजार आमटी दुसऱ्या दिवशी शिळी खाण्यासाठी जास्त चवीला लागते. तुम्ही केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिळी आमटी खाऊन मला नक्की सांगा. पण संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवायची, सकाळी उठल्यानंतर ती कडवायची म्हणजे चांगली गरम करायची आणि मगच खायची. शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात डाळीचे पदार्थ किंवा आमटी जास्त टिकत नाहीत. पण आता इथून पुढं पावसाळा आहे, थंडी आहे, या दिवसामध्ये अशी कडक कडक बाजार आमटी प्यायला किंवा भाकरीसोबत चुरून खायला एकदम मस्त लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या भागातली एखादी फेमस असलेल्या रेसिपीचं नाव मला आज कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं बघा तुमच्याशी बोलत बोलत एकदम टोपलं भरून मस्त अशा भाकरी बनवून घेतल्या आणि शेवटी तुम्ही बघा या बाजार आमटीला कसला भन्नाट कट आलाय. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.